मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये आयोजित कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोघांचा मृत्यू। कॉन्सर्ट दरम्यान मुलांनी ड्रग्सचं सेवन केल्याची माहिती। नेस्को तरुणांना ड्रग्स पुरवणाऱ्या आरोपीला कल्याणमधून अटक। 6 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या कुख्यात ड्रग्स तस्कर मुंबईत सक्रिय आरोपी मोहम्मद आरिफ 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्ससह ताब्यात। 13,000 भाड्याच्या खोलीतून चालवत होता 30 कोटींच्या ड्रग्सचं रॅकेट। एकाच दिवशी 3 हत्यांनी मुंबई हादरली। मुंबई दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात पूर्ववैमनस्यातून हत्या। मोदुखरात आणि नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचे फोटो व्हिडिओ अंजली दमानियांकडून पोस्ट। दत्ता कराळेंनी खरातला 18 फोन कॉल्स केल्याचा दमानियांचा आरोप। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळाबाजार प्रकरण भोवलं। राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलगला अटक। नाशिक पोलिसांची कारवाई। अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता। प्रणिती शिंदेंचा आरोप। सत्ताधाऱ्यांकडून शिंदेंवर टीकास्त्र। नितीश कुमारांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। सम्राट चौधरी उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। अमरावतीच्या परतवाडातील मुलींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण। आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ। सूत्रांची माहिती। मोहोळ तालुक्यात पैशासाठी विवाहितेची गळा दाबून हत्या। पती आणि सासूला मोहोळ पोलिसांनी केली अटक। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन तर चैत्यभूमी परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं राज्यात ठिकठिकाणी अभिवादन केलं जात आहे। सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली होती। हातात निळे ध्वज आणि जय भीम लिहिलेल्या टोप्या परिधान करत अनुयायांनी गर्दी केली। तर दौंड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्यास पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आलं। चौकात बाबासाहेबांचे पोस्टर लावण्यात आले आणि यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने लेझिम नृत्य सादर केलं। तर लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला। तर पिंपरी चिंचवड शहरात पद्मश्री भिकल्या दिंड्या यांनीही आपल्या तारपा वादनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली आहे। यावेळी आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य करत फेर धरला होता। तर सिंधुदुर्गात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वाळू शिल्प साकारण्यात आलं। वेंगुर्ल्यात सोनसुरे इथे वाळू शिल्प साकारण्यात आलं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जळगावातील चित्रकार सुनील दाभाडेंनी खाणाऱ्या भाकरीवर आपली कला सादर केली। ज्वारीच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र त्यांनी रेखाटलं। तसंच पिंपळाच्या पानावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र त्यांनी साकारलंय। तर जळगावच्या नशिराबाद इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आज उत्साहात आणि जल्लोषात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। बौद्ध विहारापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। अर्पण करण्यात येत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर। मुख्यमंत्र्यांनी यावेळी चैत्यभूमीवरती जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। ज्या महामानवाने या देशाला राज्यघटना देऊ केली त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज मोठ्या संख्येनं भीमसागर उसळलेला होता। यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, मंत्रिमंडळातील इतरही महत्त्वाचे नेते यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता चैत्यभूमीवर पोहोचले होते।
यानंतर आपण पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने अनोखी मानवंदना दिली आहे. समुद्रातील पांढरी आणि भाटे बीचवरील काळी वाळू वापरून त्यांनी बाबासाहेबांची भव्य चित्रकृती साकारली. समुद्राच्या काठावर उभी राहिलेली ही कलाकृती सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली इथे वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी बाबासाहेबांचं वाळू शिल्प बनवलं. नाशिकच्या सटाणा इथे शेतकरी आणि व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी अनोख्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केलं. कांदा चाळीतील कांद्याचा वापर बाबासाहेबांची प्रतिमा साकारून त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि या कलाकृतीच्या माध्यमातून मोरे यांनी कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण त्या घसरणीकडे शासनाचं लक्ष वेधलंय. उल्हासनगर शहरात एका चित्रकाराने आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या 135व्या जयंती दिनी मानवंदना दिली आणि या कलाकाराने आंबेडकरांचे विविध शैलीतील तब्बल 135 स्केच रेखाटले आहेत. राहुल किर्दक असं या चित्रकाराचं नाव असून त्यानं पेन्सिल आणि चारकोलच्या साह्याने ही चित्र रेखाटली आहेत. मध्य प्रदेशातील महू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ असून जयंतीच्या निमित्ताने इथे दरवर्षी लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल होतात. यंदाही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश आम्ही कायम जपू अशी भावना भाविकांनी व्यक्त केली. या क्षणी भीमबांधवांनी व्यक्त केलेली आहे. महिलांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच न्यूज 18 मराठी आज पोहोचला आहे त्यांच्या जन्मगावी म्हणजेच मध्य प्रदेशातलं महू जे आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं आणि आत्ता आपण आहोत बरोबर तिथे जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि इथे जे आपण बघतोय या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या विचाराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून दरवर्षी न चुकता लाखो अनुयायी इथे येत असतात. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येतात, देशभरातल्या कानाकोपऱ्यातनं येतातच आणि अर्थातच इथे येऊन त्यांना काय मिळतं हा पहिला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून किंवा या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी माझ्यासोबत आत्ता गझल नवाज भीमराव पंचाळे सर आहेत. खरं तर हा प्रश्न मोठा आहे. इथे काही मिळणार नाही आल्यानंतर म्हणजे कर्मकांडातलं जे गोष्टी आहेत, प्रसाद आहे, तीर्थ आहे, असं काही मिळत नाही. मिळतंय का इकडे? तुम्ही दरवर्षी किंवा अनेक वेळा न चुकता इकडे येता. चुकता येतं. कुठल्या असुविधा सुविधा कशाचाही विचार न करता केवळ बाबासाहेबांवरची श्रद्धा कशी व्यक्त होईल, त्यांच्यावरचं प्रेम कुठल्या प्रकारे व्यक्त करून कुठल्या प्रकारे नको असं जेव्हा होऊन जातं तेव्हा हे आपल्यासारखे लोक ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी, ते प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठेही जाऊ शकतात. तसे ते महूला येतात जसं मी येतो आणि माझ्यासाठी तर हा घोट घेत आहे. हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे, हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे. तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत आहे, मी श्वास घेत आहे आणि तो श्वास अधिकाधिक मोकळा व्हावा, मला नीट घेता यावा आणि ती श्रद्धा मला अलोट माझ्या मनात भरलेली श्रद्धा ती व्यक्त करण्यासाठी मी पण इथे येतो. पण मग ह्या सगळ्या श्रद्धेतनं त्यांना कुठे देवत्व प्राप्त करण्याचं देण्याचा कोणाचाही मानस नाहीये. मानस ते काही शक्यताच नाही, तो भावच कुठे नाहीये. बस फक्त श्रद्धा. त्यामुळे आपण बघतो